पहिला प्रश्न आहे चालुक्यांचा पराभव कोणी केला? तुमचे पर्याय आहेत: 1. दंतीदुर्ग, 2. हर्षवर्धन, 3. समुद्रगुप्त, 4. अशोक. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 दंतीदुर्ग. तुमचा दुसरा प्रश्न आहे बौद्ध धर्मातील पंथात मूर्तिपूजा मान्य नसणारा पंथ कोणता? तुमचे पर्याय आहेत: 1. हिनयान, 2. महायान, 3. श्वेतांबर, 4. दिगंबर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 हिनयान. तुमचा तिसरा प्रश्न आहे बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता? तुमचे पर्याय आहेत: 1. भात, 2. ज्यूट, 3. नीळ, 4. ऊस. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 नीळ. तुमचा चौथा प्रश्न आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? तुमचे पर्याय आहेत: 1. स्वामी दयानंद, 2. स्वामी विवेकानंद, 3. ॲनी बेसंत, 4. केशवचंद्र सेन. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 ॲनी बेसंत. तुमचा पाचवा प्रश्न आहे राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या 1886 च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तुमचे पर्याय आहेत: 1. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, 2. सय्यद बद्रुद्दीन तय्यबजी, 3. दादाभाई नौरोजी, 4. व्योमेश चंद्र बॅनर्जी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 दादाभाई नौरोजी. तुमचा सहावा प्रश्न आहे अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? तुमचे पर्याय आहेत: 1. इंडिया हाऊस, 2. गद्र, 3. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी, 4. मित्रमेळा. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 गद्र. तुमचा सातवा प्रश्न आहे संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तुमचे पर्याय आहेत: 1. राजा राममोहन रॉय, 2. केशवचंद्र सेन, 3. देवेंद्रनाथ टागोर, 4. ईश्वरचंद्र विद्यासागर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 राजा राममोहन रॉय. तुमचा आठवा प्रश्न आहे तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तुमचे पर्याय आहेत: 1. लॉर्ड डलहौसीए, 2. लॉर्ड क्लाइव्ह, 3. लॉर्ड वेलेस्ली, 4. लॉर्ड हेस्ली. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 लॉर्ड वेलेस्ली. तुमचा नववा प्रश्न आहे खालीलपैकी कोण जहालवादी नेता नव्हता? तुमचे पर्याय आहेत: 1. लाल लजपतराय, 2. बिपिनचंद्र पाल, 3. बाळ गंगाधर टिळक, 4. दादाभाई नौरोजी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 दादाभाई नौरोजी. तुमचा 10वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तुमचे पर्याय आहेत: 1. 1992, 2. 1993, 3. 1994, 4. 1995. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 1993. तुमचा 11वा प्रश्न आहे पौर्णिमा व अमावस्या उधाणाची भरती तर कमी तीव्रतेची भरती कधी येते? तुमचे पर्याय आहेत: 1. कृष्ण व शुक्ल पक्षाची अष्टमी, 2. पौर्णिमा, 3. अमावस्या, 4. दररोज. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 कृष्ण व शुक्ल पक्षाची अष्टमी. तुमचा 12वा प्रश्न आहे जगात सर्वात जास्त तांब्याच्या खनिजाचे उत्पादन कोणत्या देशात होते? तुमचे पर्याय आहेत: 1. भारत, 2. चीन, 3. चिली, 4. ऑस्ट्रेलिया. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 चिली. तुमचा 13वा प्रश्न आहे महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. 90%, 2. 70%, 3. 80%, 4. 50%.
तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 90%. तुमचा 14वा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. 21%, 2. 25%, 3. 27%, 4. 10%. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 21%. तुमचा 15वा प्रश्न आहे महाराष्ट्रातील हळद आणि आले यांचे उत्पादन करणारे जिल्हे कोणते? तुमचे पर्याय आहेत: 1. सातारा सांगली, 2. कोल्हापूर पुणे, 3. परभणी नांदेड, 4. कोल्हापूर सोलापूर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1. सातारा सांगली. तुमचा 16वा प्रश्न आहे खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? तुमचे पर्याय आहेत: 1. इंद्रावती, 2. प्रवरा, 3. इंद्रायणी, 4. दुधना. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. इंद्रायणी. तुमचा 17वा प्रश्न आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. मुंबई उपनगर, 2. कोल्हापूर, 3. अमरावती, 4. छत्रपती संभाजीनगर. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1. मुंबई उपनगर. तुमचा 18वा प्रश्न आहे महाराष्ट्राचा पहिला सुतीकापड उत्पादन व्यवसाय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन झाला? तुमचे पर्याय आहेत: 1. 1856, 2. 1854, 3. 1852, 4. 1850. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. 1854. तुमचा 19वा प्रश्न आहे ईशान्य उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. गोरखपूर, 2. मुंबई, 3. सिकंदराबाद, 4. गुवाहाटी. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 1. गोरखपूर. तुमचा 20वा प्रश्न आहे सन 2011च्या लोकसंख्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी काय आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. 47.80%, 2. 74.30%, 3. 82.91%, 4. 79.81%. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. 82.91%. तुमचा 21वा प्रश्न आहे भारतीय राज्यघटना कधी अंमलात आणली? तुमचे पर्याय आहेत: 1. 15 ऑगस्ट 1947, 2. 26 नोव्हेंबर 1949, 3. 26 जानेवारी 1950, 4. 24 जानेवारी 1950. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. 26 जानेवारी 1950. तुमचा 22वा प्रश्न आहे भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तुमचे पर्याय आहेत: 1. 8 डिसेंबर 1946, 2. 9 डिसेंबर 1946, 3. 15 डिसेंबर 1946, 4. 15 ऑगस्ट 1947. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. 9 डिसेंबर 1946. तुमचा 23वा प्रश्न आहे 6व्या पंचवार्षिक योजनेत संरक्षणावरील खर्च एकूण योजनेच्या किती टक्के होता? तुमचे पर्याय आहेत: 1. 12%, 2. 17%, 3. 22%, 4. 25%. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 2. 17%. तुमचा 24वा प्रश्न आहे भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली? तुमचे पर्याय आहेत: 1. 15 ऑगस्ट 1947, 2. 26 जानेवारी 1950, 3. 1 एप्रिल 1951, 4. 1 मे 1950. तुमचे योग्य उत्तर आहे पर्याय 3. 1 एप्रिल 1951. तुमचा 25वा प्रश्न आहे सभोवतालची परिस्थिती म्हणजे काय? तुमचे पर्याय आहेत: 1. पर्यावरण, 2. हवामान, 3. जंगल, 4. नदी.
योग्य उत्तर आहे पर्याय 1 पर्यावरण.